नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पशुसंवर्धन विभागातर्फे चिरनेर येथील शेतकऱ्यांना मोफत कोंबडी पिल्ले वाटप। पशुसंवर्धन विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या सघन कुक्कुटपालन योजनेअंतर्गत आज चिरनेर येथे शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 पिल्लांचे मोफत वाटप करण्यात आले। उरण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत चिरनेर येथे देण्यात आलेल्या या पिल्लांचे वाटप चिरनेरचे सरपंच भास्कर मोकल तसेच उरण पंचायत समिती सदस्या कविता रुपेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। कुक्कुटपालन व्यवसायाचा प्रसार व्हावा म्हणून शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत। त्या अनुषंगाने सघन कुक्कुटपालन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोंबडीच्या एकदिवसीय पिल्लांचे वाटप केले जाते। यात महिला लाभार्थींना प्राधान्य दिले जाते। ही कोंबडीची पिल्ले मोफत देण्यात येतात, तर लाभार्थीचा या योजनेत 50% सहभाग असावा म्हणून पिल्लांना लागणारे खाद्य लाभार्थीने आणायचे असते। आज या योजनेअंतर्गत असणाऱ्या उरण तालुक्यात 48 लाभार्थ्यांपैकी चिरनेर येथील 31 लाभार्थींना प्रत्येकी 50 संकरित कुक्कुट पिल्लांचे वाटप करण्यात आले। यावेळी चिरनेरचे सरपंच भास्कर मोकल, उरण पंचायत समिती सदस्या कविता रुपेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील, सचिन गावंड, उरण तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सोमनाथ भोजने, डॉक्टर रमेश चव्हाण, डॉक्टर महेश शिंदे, कर्मचारी प्रमोद मोकल, अविनाश गोंधळी इत्यादी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर सोमनाथ भोजने यांनी लाभार्थी कुक्कुट पालकांनी पिल्लांची काळजी व संगोपन कसे करावे याचे मार्गदर्शन केले। लाभार्थी कुक्कुट पालकांना चिरनेर ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येकी 5 किलो खाद्य देण्यात येईल असे सरपंच भास्कर मोकल यांनी जाहीर केले। त्याचे लाभार्थी कुक्कुट पालकांनी स्वागत करून आनंद व्यक्त केला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, चिरनेर।